गोदावरीच्या दक्षिण तटाला असणारं कोकमठाण भगवान प्रभुरामचंद्रांच्या परस्पर्शाने पूजित झालेली भूमी, इथे पुरातन शिवालयही आहेत. शुचोदीशी प्रतिष्ठाप्य स्थिर वासनमात्म, जिथे भगवान सांगतात पवित्र अशा प्रकारचं क्षेत्र असावं. शुचोदीशी देश पवित्र असावं, स्थान पवित्र असावं. ज्या स्थानावर आपलं साधना करायची ते स्थान पवित्र असावं. त्या स्थानाचा प्रभाव आपल्या अंतःकरणावर होत असतो. आणि पवित्र स्थान आहे. गोदावरी मातेचा तीर आहे. विभांडक ऋषींचा आश्रम या ठिकाणी होता. दशरथाने पुत्र कनिष्ठेने केला. शृंगांच्या हस्ते त्या शृंगांचे पिता होते विभांडक. ते शृंग विभांडक याच परिसरामध्ये होते. अनेक तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहेत. आताही सध्या तीर्थक्षेत्र या ठिकाणी. संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी या गावाच्या शिवारामध्ये. ओम गुरुदेव आश्रम, जगन्नाथ महाराजांचा भव्य अशा प्रकारचा आश्रम या ठिकाणी आहे. आश्रमाचे विद्यार्थी रात्रंदिवस या ठिकाणी सेवे करत आहेत. आश्रमाचे कर्मचारी मंडळी या ठिकाणी सेवेत आहेत. आश्रमामध्ये बऱ्याच वारकऱ्यांची व्यवस्था होत आहे. बऱ्याच वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था देखील त्या ठिकाणी चालू आहे. आणि एकादशीचे फराळाची पंगत देखील आश्रमाने दिलेली आहे.
म्हणून सद्गुरू गंगादेवी महाराज भक्तवर्गातर्फे ओम गुरुदेव आश्रमाच्या सर्व कर्मचाऱ्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद. कोकमठाण ग्रामस्थ देखील रात्रंदिवस झटतायत. रात्रंदिवस उभे ज्येष्ठ मंडळ, त्यांच्या पाठीमागे तरुण मंडळ झटतायत आणि त्यांना सहकार्य करणारे आजूबाजूचे परिसरातील भक्तगण, वारकरी सुद्धा फार कष्ट या ठिकाणी घेत आहेत आणि समाज फार आहे. गर्दीचा अतिशय उच्चांक झालेला आहे. पहिल्या दिवशी उच्चांक झाला. पहिल्या दिवशी मिरवणुकीला 2 लाख लोकांची उपस्थिती लागलेली. दिवसभर सकाळी 10 पासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत लोकांचं सारखं येणं जाणं चालू असतं. लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी येतात. आज 3 लाखापर्यंतचा आकडा असेल. काल 21 टँकर आमटी लागली होतं. कालची आमटीची नोंद आहे 21 टँकर. 121 टँकर आमटी काल लागलेली आहे. आज दिवसभर किती लागेल सांगता येत नाही, कारण आज कालच्या पेक्षा गर्दी जास्त. उद्या तर रविवार आहे. 30 ट्रॅक्टर भाकरी होत्या, त्याला 21 टँकर आमटी लागलेली आहे. तर अशा प्रकारे भव्य, दिव्य आणि समाजाचा उच्चांक असणारा हा सप्ताह आणि कोकमठाणकरांचा अनुभव आहे. कोकमठाणला यापूर्वी 3 सप्ताह होऊन गेले. सद्गुरू गंगादेवी महाराजांच्या काळात 1 सप्ताह झालेला आहे. सद्गुरू सोमेश्वरी महाराजांच्या काळात 1 सप्ताह झालेला आहे. सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या काळात 1 सप्ताह झालेला आहे आणि हा 4था सप्ताह आहे. 175 सप्ताहांपैकी कोकमठाणमध्ये हा 4था सप्ताह आहे आणि त्यामुळे कोकमठाणकरांना अनुभव आहे. काही अनुभवी लोक ज्यांनी 1974 मध्ये जो सप्ताह झाला होता, त्या सप्ताहामध्ये काही लोक होते, ते आज आहेत त्या ठिकाणी, त्यांचा तो अनुभव आहे आणि म्हणून सुंदर अशा प्रकारचं तंतोतंत असं आयोजन ग्रामस्थ करीत आहेत. मी ग्रामस्थांना धन्यवाद देईल. सप्ताह कमिटी अध्यक्ष जे सुधाकर रावा रोहम, कार्याध्यक्ष संभाजी अप्पा रकाडे, सचिव शरद नाना थोरात आहेत. कामात आहेत, त्याच्या कामात आहेत आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व तरुण मंडळ, ज्येष्ठ मंडळ, महिला मंडळ, पंचक्रोशीतील तरुण मंडळ फार या ठिकाणी सेवामध्ये आहे. आणि आमच्या माता भगिनी आजूबाजूच्या परिसरातील बऱ्याच गावांमधून दररोज भाकरी येतात. आमच्या माता भगिनी भाकरी बनवतात, स्वयंपाक करतात, अतिशय कष्ट या ठिकाणी घेत आहेत. शिर्डीतून सुद्धा काही लोकांनी आणि 1-1, 2-2, 5-5 क्विंटलच्या भाकरी काही 1-1 जण तयार करून इकडे पाठवतात. 11-11 क्विंटल पर्यंत काही भाकरी केल्या. तर अशा प्रकारे हा एक आनंदाचा उत्सव आहे. प्रत्येकाच्या घराघरातून भाकरी येते. याला मधुकरी वृत्ती म्हणतात. मधु म्हणजे मधमाशी, ज्याप्रमाणे फुलातून बुंद बुंद गोळा, त्याप्रमाणे घराघरातून भाकरी गोळा करून आणि प्रसाद म्हणून ज्या वेळेला आपल्या समाजाला वितरित केलं जातं, त्यामध्ये त्या भोजनामध्ये आनंद एक वेगळा असतो. हे अन्न पवित्र आहे. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. हरिचिंतनात असणारं भोजन पवित्र असतं. इथं सतत चिंतन चालू आहे. रात्रंदिवस अखंड भजन चालू आहे आणि स्वइच्छेने आलेले भजन येते. कोणाला भाडं नाही, कोणाला दक्षिणा नाही. तर अशा प्रकारे स्वइच्छेने, स्वयंस्फूर्तीने भगवत प्रेम म्हणून, भगवत भक्ती म्हणून उपस्थित असणारे आपण सर्व तितिक्षा वृत्तीने आपण या ठिकाणी राहतो. कारण इथं पाऊस, काल खूप पाऊस झाला, पण त्याचा परिणाम भजनावर नाहीये, त्याचा परिणाम समाजावर नाहीये. शेतकऱ्याला पावसाची गरज पडून येतो.
इकडे सोयायला लागले होते, पावसाची गरज होती आणि लोकांची भावना आहे की 7 गावामध्ये पाऊस निश्चित होतो. होत असतो, सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे आणि ती असली पण पाहिजे. तेज क्षमा गती शौचम अद्रोह नाति मानिता भवन्ति संप्रदवीम अभिजातस्य भारत. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील हा 3रा श्लोक आहे आणि आपल्या प्रवचनाचा हा 4था दिवस आहे. सप्ताहाचा 5वा आहे पण प्रवचन 4था आहे. तेज क्षमा धृती शौच अद्रोह आणि न अभिमानिता या 6 दैवी गुणांवर आपण चिंतन करीत आहोत. त्यापैकी तेज क्षमा धृती या 3 गुणांचा विचार आपण 3 दिवसात केला. पुढे आहे शौच. शौच म्हणजे पावित्र्य, शुद्धी. शौच म्हणजे शुद्धी. द्विविधम 2 प्रकारची शुद्धी. मृत जल कृतम बाह्यम, एक बाह्य शुद्धी आहे. जलाद्वारे मृतिकेद्वारे जी शरीराची शुद्धी केली ती बाह्य शुद्धी झाली. मृत जल कृतम बाह्यम अभ्यंतरंच मनोबुद्धयोः निर्माल्यम. मन बुद्धीचं शुद्धीकरण हे अंतरंगाची शुद्धी आहे. जलाद्वारे मृतिकेद्वारे शरीराची शुद्धी करणे बाह्य शुद्धी आहे. बाह्य शुद्धी आणि अंतरशुद्धी दोन्ही प्रकारच्या शुद्धी महत्वाच्या आहे. माया रागादि क्लुषाभावः एवं द्विविधम शौचम. माया राग आदी कलुष्य भावाचा अभाव, मनाचा जो कलुषितपणा आहे तो दूर करणे म्हणजे शौच, म्हणजे पावित्र्य. मृतिका जलाद्वारे बाह्य शुद्धी होते. शरीराची बाह्य शुद्धी आपण करतो. स्नानादी क्रमाद्वारे शरीराची बाह्य शुद्धी करतो. स्नान केलं नाही तर काय होईल? दुर्गंध येतो. स्नान केलं म्हणजे पुण्य होतं किंवा पाप होतं हा वेगळा आहे. पुण्य होतं असंही नाहीये, पण तो ते केलं पाहिजे. तसं काम केलं म्हणजे आपण पुढे काम करतो, कष्ट करतो, आपल्याला पगार मिळतो, नोकरी करणार. मग घरामध्ये आपण झाडू लावतो, स्वयंपाक करतो, याचा पण पगार येतात. सगळ्या गोष्टी पगार करता करायच्या नसतात. घरामध्ये झाडू मारल्याच्या नंतर मिळणार काय नाहीये, पण ते करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर झाडूच नाही लावला तर घाण होईल ना. तसं शुद्धीकरण जर आपण केलं नाही, त्यापासून लाभ आहे किंवा हानी आहे याचा विचार नंतरच आहे. आधी शुद्धीकरण आवश्यक आहे. अंतःकरणाचं सुद्धा शुद्धीकरण आवश्यक आहे. मनाचं जर शुद्धीकरण केलं नाही तर मनामध्ये कलुषित विचार येतात. आपण या ठिकाणी बहुतांश शेतकरी वर्ग आहोत. शेतामध्ये आपण पेरणी करतो. धान्य ज्वारी करते, बाजरी, आता सध्या सोयाबीन आहे. या परिसरामध्ये बऱ्यापैकी सोयाबीन असते किंवा कुठले पीक असते. आपण सोयाबीनची पेरणी केली, गवताची पेरणी नाही केली, पण गवत येतच ना. गवत केलं जातं, पण त्या आलेल्या गवताला काढावंच लागेल. नाही काढलं काय उत्पन्न मिळणार? तसं गवत पेरावं लागत नाही. तसं दुर्गुणांना आमंत्रण द्यावं लागत नाही. दुर्गुण येतच असतात. सात्विकता निर्माण होण्याकरता राजसिक तामसिक गुण नष्ट करावे लागतात आणि सात्विकतेला पुष्टी द्यावी लागते. जसं पीक आहे, पिकाला खत घालावं लागतं आणि गवत काढून टाकावं लागतं, तेव्हा चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतं. तसं अंतःकरणामध्ये असणारे जे वाईट विचार आहेत ते घालवावे लागतात आणि जे सद्गुण सदाचार आहेत त्यांची वृद्धी करायची असते. त्यावेळेला सात्विकता वाढते आणि त्यानंतर
मन शुद्ध होतं. जोपर्यंत मनामध्ये अनेक प्रकारच्या कामना आहेत तोपर्यंत मन अशुद्ध आहे. कपट, राग आदी कालुष्य भावाचा अभाव होऊन मनबुद्धी शुद्ध करणे, मनबुद्धीला निर्मळ करणे, अशी निर्मलता रूप असणारी ही अंतरशुद्धी आहे. एक बाह्य शुद्धी आहे, स्नानादी कर्माद्वारे बाह्य शुद्धी करतात. अंतरशुद्धी करता संध्यावंदनादी. संध्यावंदन कशा करतात? त्रिकाल संध्या, प्रातः संध्या, मध्यान्ह संध्या आणि सायं संध्या. साधका करता त्रिकाल संध्या सांगितलेली आहे. प्रातः संध्या म्हणजे काय? रात्र आणि दिवस याचा संधिकाळ, मधला काळ. रात्र संपत आहे आणि दिवस उगवत आहे. हा संध्या आहे, संध्या समय आहे. या संध्या समयामध्ये, संधी काळामध्ये जी आपण पूजा पाठ आदी करतो ती प्रातः संध्या. सायं संध्या दिवस आणि रात्रांचा मधला काळ. दिवस संपत आहे, रात्र सुरू होत आहे, असा तो मधला काळ आहे, ती सायं संध्या आहे. त्यावेळेला जे पूजा पाठ नित्यनेम आपण करतो त्याला सायं संध्या म्हणतो. मध्यान्ह संध्या दुपारची वेळ, म्हणजे दिवसाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध याचा मधला समय, ही मध्यान्ह संध्या. कशा करता सांगितल्या संध्या? या संध्या मनाच्या शुद्धी करता सांगितल्या. मनामध्ये काय अशुद्धपणा असा? मनामध्ये अनेक प्रकारच्या अशुद्धी आहेत. या मनाची शुद्धी सद्विचाराद्वारे होत असते. म्हणून आधी मनाला शुद्ध करा. मनाची शुद्धी करण्याकरता बाह्य शुद्धी सुद्धा महत्वाची आहे. शरीर स्वच्छ ठेवा, निरोगी राहा, भजन चांगलं करेल. रोग जर जडलेले आहेत, मनक्यात या, गुडघ्यात चमका, डोकं काय दुखतंय, भजनाला मन लागेल. भजनाला मन लागण्याकरता शरीर सुद्धा शुद्ध असलं पाहिजे. आणि शरीर शुद्ध म्हटल्यानंतर बाह्य शुद्धी आवश्यक आहे, पावित्र्य आवश्यक आहे, अन्नाची सुद्धा शुद्धी आवश्यक आहे. जे अन्न आपण सेवन करतो या अन्नामध्ये सुद्धा काही दोष आलेले असतात. शेतकरी बघा, शेतीमध्ये पीक काढतो, उत्पन्न करतो, नांगरट करतो, किती जीवजंतू मरतात. फवारणी करतो, किती जीवजंतू मरतात. ते अन्न शिजवतो, त्यात किती जीवजंतू मरतात. सरपण आपण वापरतो, त्या सरपणाच्या नाकात किडे असतात, ते किती मरतात. आपण अन्न तयार करतो, त्यामध्ये किती जीवांची हत्या घडली आहे. आपण अन्न खाते तो पाप करतो. म्हणून हे जे अन्न आहे हे भगवंताला अर्पण करून प्रसाद म्हणून आपण सेवन करा, म्हणजे दोष लागणार नाही. आणि ते कोणाकरता सेवन करायचं आहे? भगवंता करतात. जठामध्ये कोण आहे? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिताः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. 4 प्रकारचे अन्न मी पचवतो भगवान सांगतात. वैश्वान रूपी अग्नी जठरामध्ये आहे, प्रविष्ट आहे. जठरामध्ये वैश्वान अग्नी प्रविष्ट आहे आणि तो अन्न पचवण्याचं काम करतो. म्हणजे तुम्ही भगवंताला नैवेद्य देतात ना, भोजन करताना ते भगवंताला नैवेद्य देतात. मग भगवंताला नैवेद्य द्यायचं तो काहीच असला पाहिजे, भलत काही खाऊ नये. आहार शुद्ध करा. अन्न वयम सौम्य मनाहा, अन्नाचा मनावर परिणाम होतो. अन्न सेवन केलं, जठरामध्ये जे 3 भाग झाले, स्थूल भाग, मध्य भाग, सूक्ष्म भाग.
स्थूल भाग जो अनावश्यक आहे तो मलमूत्राद्वारे विसर्जित झाला. मध्य भाग म्हणजे त्या अन्नामध्ये असणारे जीवनसत्व व्हिटॅमिन्स त्याद्वारे शरीराचं पोषण होतं. रस, रक्त, मांस, अस्थि, नाडी इत्यादी सप्त धातू निर्माण होतात आणि त्या अन्नामध्ये असणारा जो सूक्ष्म भाग आहे त्यापासून मनाची निर्मिती होते. अन्नमयम सौम्य मनः. प्राण हा सुद्धा अन्नमय आहे, मन हे अन्नमय आहे. अन्नामध्ये असणारे संस्कार हे मनाला कारण ठरतात. मग शुद्ध आहार सेवन करा. युक्त आहार विहारस्य युक्त तिष्ठस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आहार विहार युक्त असतात. युक्त आहार विहार नियमेंद्रियासी सार नसाली पासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार नियमेंद्रियासी सार. आहार विहार युक्त असतात. अतिनिद्रा नसावी, अतिभाषण असेल, जास्त बोलणं नसावं. अतिनिद्रा असेल तर तो दोष आहे आणि अनिद्रा असेल त्याला झोपच येत नाही, तोही दोषच आहे. झोप न येणं हाही दोष आहे. महादेव वर्णन करतात निद्रे ही मानव तिचे अवसरे एक वेळ त्या निद्रेला सुद्धा अवसर दिला पाहिजे तरच शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होईल. रात्रंदिवस आपण कष्ट करतो ती झीज भरून काढण्याकरता निद्रेची आवश्यकता असते. योग्य वेळेला निद्रा असतात, नाही तर रोग होतील, पित्त होतील, अनेक रोग होतात. अनिद्रा हा दोष आहे, अतिनिद्रा दोष आहे, अति आहार दोष आहे. आहार संयमित असावा. आहाराचे काय परिणाम होतात? भीष्माचार्यासारखे बऱ्याच सभेमध्ये द्रौपदीला लग्न करण्याचा प्रयत्न केला गेला. भीष्माचार्य खाली मान मधून बसले. कौरव-पांडवांचं युद्ध संपलं. भीष्माचार्यांना भेट देण्याकरता भगवान परमात्मा गेले, पांडवही गेले आणि त्यावेळेला भीष्माचार्य धर्मराजाला उपदेश करू लागले. भगवान म्हणे भीष्माचार्यांना धर्मराजाला उपदेश करा जाता जाता. त्यावेळेला राजधर्म सांगतात भीष्माचार्य. राजाचं पहिलं कर्तव्य आपल्या डोळ्यासमोर अन्याय झाला तर आपण सहन करू नये. अन्यायाला प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असताना जर आपण प्रतिकार करू शकलो नाही तर अन्याय सहन करणे पाप आहे. त्या द्रौपदी हसली. भीष्माचार्यांनी विचारलं द्रौपदी तू का हसते? शहाणे माणसं विनाकारण हसत नसतात. म्हणजे विनाकारण हसत ते शहाणे. तुम्ही म्हणा काय म्हणतो? का हसली द्रौपदी? आता तुम्ही सांगितलं राजधर्म आपल्या डोळ्यासमोर अन्याय झाला तर राजाने सहन करू नये. हे पाप तुम्ही का केलं? बोल बोलता वाटे सोपे करणे करता टीर जाते. बोलणं फार सोपं असतं. भीष्माचार्यांच्या समोर द्रौपदीचं वस्त्र हरण घालत होतं तेव्हा भीष्माचार्यांनी का सहन केलं? दुर्योधनाला विरोध का केला नाही? याचं कारणच आहे की दुर्योधनाचं दूषित अन्न सेवन केलंय त्याच्यामुळे बुद्धी दूषित झाली. अन्नाचा सुद्धा महापरिणाम होतो. स्वयंपाक करणारी व्यक्ती कोण आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. कोणत्या पात्रात तुम्ही अन्न सेवन करताय, कोणत्या पात्रात ते अन्न शिजवलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये मातीच्या भांड्यात अन्न शिजवलं जायचं. मातीच्या तवलीमध्ये कढी कशी लागायची स्वादिष्ट. याचं कारण काय? लॅबोरेटरीचे रिपोर्ट सांगतो मी तुम्हाला. लॅबचा रिपोर्ट सांगतो. मातीच्या भांड्यामध्ये जर आपण शिजवलं तर 100% विटॅमिन्स त्यातले जिवंत राहतात. विटॅमिन्स नष्ट होत नाही. चेक करून पाहा. कुकर मध्ये भात शिजवा.
आणि मातीच्या भांड्यात भात शिजवा, एकाच वेळेला दोन्ही भात शिजवा. आणि बघा, सकाळी केलेला भात, कुकर मधला भात संध्याकाळी खराब होतो आणि मातीच्या भांड्यात शिजवलेला भात 2 दिवस सुद्धा खराब होणार नाही. कुकर मध्ये शिजवलेला भात हा 12 तासाच्या आत खराब होतो, मातीच्या भांड्यामध्ये शिजवलेला भात 48 तास सुद्धा खराब होत नाही. म्हणजे पात्राचा पण परिणाम आहेत ना. सर्वात अशुद्ध पात्र म्हणजे मृत्तिका, मातीचं पात्र. त्यानंतर दुसरा नंबर आहे कास. पूर्वी काशाची भांडी असायची घरामध्ये, बहुतेकांच्या घरात काशाची भांडी असायची. आता सगळं लोखंड आले. जीवनसत्व कमी होतात, 95% राहतात. त्यानंतर तांब, तांब्यामध्ये 10% जीवनसत्व कमी होतात, 90% शिल्लक राहतात. पितळामध्ये 15% जीवनसत्व कमी होतात, 85% शिल्लक राहतात. आणि धातू ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम सारखा घातक धातू नाही. ॲल्युमिनियम मध्ये जर अन्न शिजवलं तर 80% जीवनसत्व नष्ट होतात, फक्त 20% शिल्लक राहतात. हा लॅबोरेटरीला रिपोर्ट सांगतो. ॲल्युमिनियम हा धातू अन्न शिजवण्यास योग्य नाही आणि तो भारतीय धातू नाही. कुठून हा धातू? तो ब्रिटिशांनी आणलाय भारतामध्ये आणि तो आला जेलमध्ये. जेलमध्ये लागणाऱ्या लोकांना ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये खायला देतात ना, तुम्हाला माहिती कोणा? ब्रिटिशांनी ॲल्युमिनियम हा धातू जेलमध्ये का आणला? तर त्यावेळेस जेलमध्ये असणारे लोक कोण होते? आपले देशाचे स्वातंत्र्य सेनानी होते, परंतु ब्रिटिशांच्या दृष्टीने अपराधी होते. आपल्या दृष्टीने देशभक्त होते, देशाकरता आणि ते जेलमध्ये गेलेले होते. त्यांना कमजोर करण्याकरता, त्यांना जास्त जीवनसत्व मिळू नये आणि म्हणून त्याकरता ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये शिजवून ॲल्युमिनियमच्या पात्रामध्ये त्यांना भोजन दिलं जात होतं. याचं कारण हे होतं, ॲल्युमिनियमच्या पात्रामध्ये अन्न शिजवल्यानंतर 80% जीवनसत्व नष्ट होतात. एक अमेरिकेचा रिपोर्ट आहे, वॉशिंग्टनचा. त्याने 10 देशातील ॲल्युमिनियम धातूवर रिसर्च केलं आणि त्यांनी सांगितलं सतत ॲल्युमिनियम मध्ये शिजवलेलं अन्न जो खातो अशा लोकांना 80% कॅन्सरचे चान्सेस आहेत. हा वैज्ञानिकांचा रिपोर्ट आहे आणि या भारतात आणि अमेरिकेतला रिपोर्ट आहे. आणि 10 देशातील ॲल्युमिनियमवर संशोधन करून सांगितलं सतत ॲल्युमिनियम या धातूमध्ये अन्न शिजवून खाल्लं तर अशा लोकांना कॅन्सर होण्याची भीती 80% आहे. कोणत्या पात्रामध्ये आपण अन्न शिजवतो हे महत्वाचं आहे. अन्न बनवणारी स्त्री कोण आहे, त्याच्या प्रक्रिया काय आहे, कारण तो आहार आहे. जठरामध्ये परमात्मा आहे, त्या परमात्म्याला तुम्ही आहुती देत ते शुद्ध असलं पाहिजे. अन्न शुद्ध असलं पाहिजे. मन शुद्ध करायचं तर अन्न शुद्ध असावं आणि ते शुद्ध अन्न आपल्याला स्वतःमध्ये येतं. भगवंताच्या चिंतनामध्ये गेले सगळे दोष. अशा प्रकारे शुद्ध अन्न ते आहे जे भगवंताला समर्पित केलं जातं आणि भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारलं जातं. ही अन्नाची शुद्धी आहे. याद्वारे मनाची शुद्धी होत असते. एक वाचिक शुद्धी. वाचा सुद्धा शुद्ध असावी. काही लोकांची वाणी अशी आहे, जिथं काही जाते जिथं काही बोलते तिथं आगच बोलताना सुद्धा आगच बोलतात. एखाद्याच्या घरी पाहुणे होऊन गेले 2 तास जरी थांबले तर घरात ताळमेळच बसून द्यायचे. जिकडं जाते तिकडे आगच नव्हते. वाणीचा दोष आहे.
वाणी शुद्ध असावी, शरीर आणि मन दोन्ही गोष्टी शुद्ध असेल तर आपल्याला साधना करता येईल, तर भगवंताचं भजन करता येईल. शारीरिक शुद्धी असावी, प्रमाद आळस. शरीर दूषित असेल तर आळस येतो. शरीर शुद्ध होण्याकरता अन्न सेवन कशाकरता करायचंय? तृष्णा हा एक रोग आहे, भूक हा एक रोग आहे. जसं रोग निवारण्याकरता औषधाची आवश्यकता असते, औषध सेवन करताना आपण स्वादाचा विचार करत नाही, त्याच्या गुणवत्तेचा विचार करतो. त्याप्रमाणे आहार सेवन करताना गुणवत्तेचा विचार करावा, स्वादाचा नाही. स्वाद म्हणून तो आहार नाहीये, काही आवश्यक तत्व शरीराला पाहिजे आणि ते तत्व मिळण्याकरता आहार आहे. ही शुद्धी आहे शरीर. जास्त आहार घेतला प्रमाणापेक्षा तर आलस्याने दोष येतो. आणि आळशी माणसं काहीच उपयोग नाही, स्वतःच्या उपयोग जगाच्या उपयोगाचे नाही. काही लोक फार आळशी असतात. एके म्हणणं आहे, आलस्यही मनुष्याणाम शरीरस्थ महारिपू नाही उत्तेजन समबंधू कृत्वा नावसिद्धती. आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो आळस. करू द्या, उद्या लागतच नाही, दुसऱ्या दिवस परत उद्या, असं करता करता आयुष्य निघून चाललंय. आळशी माणसं संसारही व्यवस्थित करू शकत नाही आणि आळशी माणसं परमार्थ देखील व्यवस्थित करू शकत नाही. नाथमाला वर्णन करतात, एक आळसू जेने केला तो सर्वस्वे नागवला, हिता परमार्थ हापीचा गेला, आवर्ती पडला भवचक्री. एक आळसू जेने केला तो सर्वस्वे नागवला. आळसी माणसाचं काम नाही परमार्थ. आमच्या संत प्रयत्नाला महत्व देतात. तुकाराम महाराज सांगतात, ओले मुळ भेदी खडकाचे ते अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. तुकारामांनी उदाहरण दिलं, खडकामध्ये झाड उगवलं, त्या झाडाचं मूळ त्या खडकाच्या सांधीमध्ये शिरतं आणि एक दिवस खडक दुभंगतो. ओले मुळ भेदी खडकाचे ते अंग, खडकाचं अंग दुभंगलं. हे कार्य कोणी केलं तर त्या मुळाने केलं. त्या मुळामध्ये एवढी ताकद कुठून आली? प्रयत्नाने. हळूहळू ढाळे ढाळे येतुलेनी एके वेळे मार्गाचे निवळे निश्चित झाले. हळूहळू ते मूळ मोठं व्हायला लागलं. मोठं होता होता आणखी जाळ झालं आणि तो खडक दुभंग झाला. जीवनात माणसाचे प्रयत्न आले असावा, आळशी नसावा. हे सांगत असतो नेहमी दृष्टांत. एक माणूस फार आळशी होता, काहीच करत नव्हता, नुसतं झोपून राहायचं. ती पत्नी बिचारी कष्टाळू होती, शांतही होते. ते रात्रंदिवस कष्ट करायचे, घर चालवायचे, हा काहीच देत नसायचं. कधी कधी दोघांचे वादे व्हायचे. पत्नी म्हणायची, अहो तुम्हाला कळत नाही का, मी रात्रंदिवस कष्ट करतो, एक स्त्री काय करू शकते? थोडंफार तुम्ही काम केलं पाहिजे. आता हळूहळू मुलं मोठे होत चालले, मुलांचा शिक्षणाचा खर्च, कपड्यांचा खर्च, डॉक्टर दवाखान्याचा खर्च, प्रपंचात काय काय लागत नाही. आपण त्यात खूप लक्ष देत कुठे देत नाहीये. तुम्ही हुशार सोबत करता. मी स्त्री काय करू शकेल? म्हणले, बघ मला जर तो कामाबद्दल बोलशील मी बाबा होईल. काय डोके डोके बोलली, कुठं संसारात पडलं म्हणजे. नसतं लग्न केलं तर मामा नव्हतं असतं काय अंगावर पाय पडतात, दक्षिणा देतात, भोपे घालतात. हे यांना सगळं चालू आहे. किती बाबा लोक दास मामाला. मी जर बाबा आलो असतो काय काय बोलतो करून बसलो म्हणजे मी. जर का तुम्हाला कामाबद्दल
बोलशील ना मी बाबाच म्हणले. ती म्हणली हा मग तुम्हाला बाबाच व्हायचं, लग्न कशाला केलं, आधीच व्हायचं ना. हा संसार हे मोदक वाळं हे सोडून जाणार तुम्ही. ती आरडाओरड करायची, बिचारी गप्प बसायची. पुन्हा कधी कधी राहिले तर पुन्हा बात व्हायची. एक दिवस आश्रमाच्या गावाच्या बाहेर एक आश्रम होता आणि स्वामीजी आले भिक्षा करतात. त्या बाई साहेबांनी भिक्षा आणली, चेहरा उतरले दिसला. बाई साहेब तब्येत बरी नाही का? नाही म्हणले बाबा तब्येत ठीक आहे. चेहरा का उतरला? काय करावं, माझे पती काम करीत नाही. कामाबद्दल बोलले तर ते बाबा होईल म्हणतात. आता पुढं कसं व्हायचं, संसार कसा चालायचा? मला म्हणे काय काळजी करू नको, पडणं निघून टाक, पुढचं मी पाहतो. ठीक आहे. संध्याकाळी हा घरी आला, जेवायला माळ. पत्नी म्हणजे काम करीत नाही, धंदा करीत नाही, कोण आणायचं म्हणजे? आता आवाज वाढलेला, थोडा सपोर्ट मिळाला. स्वयंपाक केला नाही म्हणजे तू सांगितलं ना कामाबद्दल बोलायचं नाही, मी बाबा होईल. पत्नी म्हणजे फार दिवसात तुमची इच्छा, फास म्हणजे बाबा. काही लोकांना करायचं काही नसतं, भीती दाखव. एका म्हातारीचं नातवाचं भांडण झालं. म्हातारीने कधी रात्री 12 वाजता जीव द्यायला, पुरीचा हातात कधी घेऊन दिला. एक कोणतरी भेटलं, आजीबाई कुठं नाही लागला म्हणजे जीव द्यायला. हे कधी कसं करतात म्हणजे युसूकडे भीती वाटते. जीव द्यायला भीतीला वाटत असते बघ. तरी काही आळशी लोक असतात. घरी काम करावं वाटत नाही म्हणजे बाबा म्हणजे एवढं सोपं नाहीये. होऊन पा किती दृष्टिकल वैराग्य. नोही वैराग्य सोपारे मद बोलता नवाते करे, विष खाले ग्रासो ग्रासी धन्य तोची एक सोसी. घासा घासाला विष पचवणं जसं अवघड आहे, तसं वैराग्य पचवणं सुद्धा अवघड आहे. पै माये पुढोनी बालक काले नेता एकुलते एक होय का पुरक तुटका मीना. मोदीने उदाहरण दिले. एक स्त्री आहे जिला मुलगा होत नव्हतं. म्हातारपणी मुलं झालं तरी किती आनंद होईल. झालं म्हणून म्हातारपर्यंत मिळलं, किती दुःख होईल. पही माये पुढोनी बालक काळे नेता एकुलते एक मूल म्हातारपणी झालं आणि तेही काळ घेऊन गेला. किती त्या म्हातारीला दुःख होईल, किती जीवन असा आहे. दुसरं उदाहरण होय का उदक तुटता मीना. मासा जर पाण्यापासून दूर गेला त्याला किती दुःख होतं. तसं मनुष्य विषयापासून जेव्हा दूर जातो, करायला विषयाची सवय आहे, तेवढं दुःख भोगायचं त्याला त्या जीवाला होत असतं. वैराग्य एवढं सोपं आहे. आळशी माणसाचं काम तर मुळीच नाही. काही लोकांना वाटतं ज्यांना घरी काम धंदा होते तेच बाबा होतात. एवढं सोपं नाही बाबा होणं सोपं. हा म्हणजे होईल का बाबा? ते म्हणजे हाच म्हणजे तुझी 12 दिवसाची इच्छा आहे. वहा म्हटलं 50 चक्री गाडा झालेला खरंच व्हायचं होतं. हा फक्त फायदा केला होता. हा म्हणजे मी जाईल बघत हो जा, तुझं काय होईल, माझी काही काळजी करू नका, मी माझं पाहून घेतो. हा रागारागात मी घरच सोडले. घर सोडलं आणि आश्रमामध्ये गेला. बाबाजींनी विचारलं, आजपर्यंत आश्रमाची पायरी कधी चढला नाही, आज कसं काय सुचलं? महाराज संसारात काही खरं नाही. संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. अशा प्रमाणात भरपूर आठवतो. काही परत पिल्यानंतर प्रमाणात होत असतो. घर सोडलं, आश्रमामध्ये गेला, सांगितलं आता तर संन्यासी मला गेलं. हा संन्यासाचा आश्रम आहे. सगळे कपडे काढले जळून टाकले, तुमचा रंगा पडाय तिथे लोक काय करायचं. एक घर आपण सांगला तो
मार्गशीर्ष महिना कळते थंडी कपडे चढून टाकले पुन्हा घरी गेलं नाही पाहिजे. मुंडन केलं गंगेमध्ये 100 डुबक्यावर कळकेची थंडी गार पाणी त्या गंगेमध्ये 100 डुबके मारायचे. असं करता करता मात्र झाली तर सांगितलं राहिलं विधी उद्या पोटात काहीच नाही ना. बरं विधी करता काही खायचं नाही उपाशी राहावं लागतं. झोप येणार त्याला रात्री 11 वाजले 12 वाजले 1 वाजता 2 वाजता डोळा लागला. 4:30 वाजता माणूस एवढा ब्राह्मणी मुहूर्त असं नाही. सकाळी 8 वाजेपर्यंत झोपायची सवय घरी आजच इथं 4ला झोपावं लागलं. कळक्याची थंडी अंगावर कपडे नाही पोटात काही नाही. जांभळे स्नान करायला गंगेवर पाणी घेऊन पूजा तिकडून हांड्यातल्या डोक्यावर पायात चप्पल घालू नको. देवपूजेत पाणी आणायचंय. खडे टोचतायत काटे टोचतायत. नदीमध्ये डुबकी मारली दुसऱ्या दिवशी गार पाणी होतं. गरम पाण्याची सवय होती. डोक्यावर हांडा घेतला नाम असला. महाराजांनी सांगितलं जा देवपूजा कर देवालयामध्ये मी तो स्नान करून. देवालयात गेला 20-25 दिवस होते. हे काम लांबच म्हणलं एवढ्यांना स्नान घालायचं पूजा करायची किती वेळ लागला म्हणायचं. आणि सगळे देव घेतले टाकले बांधले दोर बांधून सोडले दिली खालीवर गेले काढले बघ झालं स्नान दिले म्हणून. त्याच्यामध्ये 3 होते हलके वजनाला ते चांगले पाण्यात राहिले. यांना बरं काम कमी झालं. हळूहळू असे कमी उचलले म्हणजे आपण पूजेचं काम कमी होईल. आजी म्हणजे काय अवस्था आहे मला आजी म्हणजे परमानंद करू शकतो का. तेवढ्या महाराज रे तो देवाला स्नान घातला नाही काय पूजा केली गंध झालं दिसत नाही म्हणले माणस 10 दिवस पूजा नाही करायची. म्हणजे का मी देवाला शोधत पडलं बघा 3 दिवस काय करायचं काय मोठे म्हणले देवाला शोधत पडत होतं का. पुढे गेले देव विहिरीतच काय गेले ते सांगितले मी बांधलेला दोर बांधला आणि सोडले म्हणजे दोर बांधलीमध्ये. अरे स्नानाची अशी पद्धत असते का. देवाला स्नान कसा लावलं हे कळत नाही. म्हणलं महाराज मला फार भूक लागली कालपासून उपोषी खायला त्या काहीतरी त्या कपड्यावर लाडू कडुलिंबाचा पाला खेचून त्यापासून लाडू तयार केले होते. तो हिरवा लाडू हातात घेतला आणि तोंडात एक घास घातला. इतका कडू लागला. अरे 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 पाणी करायला लागला. कसं पिळून काढलेलं पाणी होतं ग्लासामध्ये हे पाणी पिळून हे कडूच. त्याला वाटलं मला वाटलं बाबा झालं तर मजा असते. हे तर मला माहितीच नाही तर मी झालो नसतो रे बाबा. असंच का म्हणे याच्यापेक्षा कैदी बरा तो काही जरा खरं तरी 2 घास मिळतो. हे काय खाणं काय बोलली बरे घरी जावं आता घरी जाण्याकरता कपडे जमून टाकले घरी जावं कसं हा पुढा प्रश्न आहे. रात्र झाली सगळे लोक झोपले आणि मग तो घरी जाण्याकरता निघाला. रात्री 12 वाजता घरी गेला. दाराची कडी वाजवली. पत्नीने आवाज ओळखला. दरवाजा बदव. पत्नीने दरवाजा उघडला. पाहिलं त्यांचा अवतार अंगावर कपड्याचा पत्ता नाही. का परतच काय नाही करतो मी तर त्यागच केला पण तुम्हाला तुझी काळजी वाटायला लागली म्हणून परत आलो. पत्नीने माझी काय काळजी करू नका मी अगदी मजेत आहे तुम्ही परत जाऊ शकता. हा म्हणला नको परत नको. पण पत्नीने तुम्हाला घरात घ्यायचं नाही हे माझं ठरलंय. त्याला काय
त्याच्याला असं करू नको, तू सांगशील ते काम मी करायला तयार आहे, पण तिकडं पाठवू नको. म्हणून बाबा म्हणे एवढं सोपं नाही बघ, दिसतं तसं नाही. नोही वैराग्य सोपाने बदल बोलता न वाटे कधी, घासा घासाला विष पचवण्याचा स्वभाव आहे. मी सांगत होतो आहाराची शुद्धी आणि आहाराची शुद्धी जी आहे, अन्नाची शुद्धी, अन्न सुद्धा योग्य असावं, उचित असावं, नाही तर आलस्याने दोष येतात. आणि आळशी मनुष्य संसारही नीट करू शकत नाही आणि परमार्थही नीट करू शकत नाही. म्हणून शरीर शुद्धीमध्ये आहार शुद्धी सुद्धा महत्वाची आहे. एक आहे वाचिक शुद्धी. शौच, शौच या शब्दावर आपण चिंतन करीत आहोत. वाचिक शुद्धी खोटं बोलणं, कटुवचन बोलणं, निरर्थक बोलणं, निंदा करणं, चुगली करणं, या सगळ्या गोष्टींचा अभाव म्हणजे वाचिक शुद्धी. वाचा शुद्ध व्हावी असं वाटत असेल तर कोणाची निंदा करू नका. करायची असेल तर देवाची करा, स्तुतीला निंदा करावी देवाची, त्या निमित्ताने देवाचं नाव तरी जोडत येईल. कंसाने भयाने भक्ती केली, भीती होती कंसाला, पण त्या भीतीपोटी का होईना कृष्णाचं चिंतन केलं नाव त्याने. रामाने रामाचे शत्रुत्व केलं, शत्रुत्वाच्या दृष्टीनं का होईना रामाचं चिंतन घडलं नाव. संबंध कोणताही असो, कोणत्याही संबंधाने भगवंताशी जोडणं महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याची भक्ती जेव्हा जीवनामध्ये येईल, भगवत चिंतन जेव्हा घडेल, तेव्हा वाचेची शुद्धी होते. सत्य वचनाने वाचेची शुद्धी होते, वाणीमध्ये सामर्थ्य निर्माण होतं. अनेक महापुरुष बोलतात तसं घडतं. का घडतं? तर सत्य वचनामुळं जे तेज वाणीमध्ये निर्माण होतं, जी शक्ती वाणीमध्ये निर्माण होतं, ही आपोआप निर्माण नाही झाली. हे निर्माण करण्याकरता ते पवित्र वाणीचं पवित्र तुम्ही सांभाळलेलं आहे. सत्य वचन कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी असत्याचा स्वीकार करू नये, असत्याचा आश्रय करू नये. प्राण जाऊ द्या, प्राण महत्वाचा नाहीये. प्राण गेले काय, आत्मा तर मरतच नाही. मग दुःख मानायचं कारण काय? शरीर तर कायम मरत असतं, मेलं तर दुःख मानायचं कारण काय? जे कायम मरणारं शरीर आहे ते मेले, दुःख मानण्याचं कारण नाही. आत्मा तर मरतच नाही, अरे मग त्यात तर दुःख मानण्याचं कारण नाही. मग दुःख कशाकरता मानतोय? असत्य का व्हावं? जीवन जगण्याकरता असत्याची आवश्यकता नाहीये. धर्मराज थोडं सत्य बोलते, धर्मराज तरी असत्य बोलत नाही, पण नरोवा पण युद्धामध्ये कौरव पांडवांचं युद्ध, युद्धाचा 15वा दिवस होता. प्रधान सेनापती द्रोणाचार्य होते कौरवांचे, आणि पांडव सेनेचे प्रधान सेनापती भीम आहेत. तर अशा प्रकारे भीष्माचार्य रणंगणात पडल्याच्या नंतर प्रधान सेनापती पद हे द्रोणाचार्यांकडे आलं. युद्धाचा तो 15वा दिवस होता. द्रोणाचार्यांच्या सर्वांचे गुरु आहेत, पण ही लीला भगवंताने रचली. भीमाला सांगितलं आणि भीमाने अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला
आणि मोठ्याने गर्जना सुरू केली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मी माझ्या हाताने मारला. हे शब्द जेव्हा द्रोणाचार्यांच्या कानावर गेले, द्रोणाचार्य हतबल झाले. एकुलते एक पुत्र तोही गेला, पण कोणावर विश्वास नव्हता. मग धर्मराजाचे धर्मा खरंच अश्वत्थामा मेला का? धर्मराज म्हणले हो, पण नरवा पंजरो, नरोवा पंजराचा अर्थ काय? नर म्हणजे मनुष्य, पंजर म्हणजे हत्ती, दोन्ही पैकी एक मिळाला. मी अर्ध सत्य बोलतो. नर शब्द जेव्हा धर्मराजाने उच्चारला त्यावेळेला तो शब्द द्रोणाचार्यांनी ऐकला, पण कुंजर शब्द जेव्हा उच्चारला त्यावेळेला भगवान कृष्णाने शंख वाजवला. बघा भगवंताची लीला आहे. भगवान कृष्णाने शंख वाजवल्यामुळे पुढचा शब्द द्रोणाचार्यांच्या ऐकण्यात आला नाही, फक्त नर एवढा शब्दच त्यांनी ऐकला. आणि म्हणून ते खाली बसले, ध्यान लावून बसले परिस्थिती पाहण्याकरता. म्हणवलं आणि दृष्ट द्युम्नाने द्रोणाचार्यांचा छेदछेद केला. या ठिकाणी सत्यवादी असणारे धर्मराज त्यांच्यातून सुद्धा प्रसंगानुसार काही असत्य बोलले गेलं. म्हणून स्वर्गारोहणाच्या वेळेला, पांडवांच्या स्वर्गारोहणाच्या वेळेला धर्मराजाचा अंगुष्ठ गळून पडला. हे असत्याचा काही का होईना किंचित आश्रय घेतल्याचे परिणाम. काही लोक जीवनामध्ये दिवसातून किती होतो, त्यांचं काय होत झालं? असत्य वचन बोलू नये, असत्य वचन बोलून वाणीला दूषित करू नये. वाणीचं शुद्धीकरण करायचं आहे. शारीरिक शुद्धी, बाह्य शुद्धी, अंतरंगाची शुद्धी करायची म्हणजे वाणीची शुद्धी करायला लागेल. त्याकरता सत्य वचन, कटू वचनाचा त्याग करावा. काही लोक सत्य बोलतात, पण सत्य सुद्धा प्रिय शब्दामध्ये मांडता यावं. सत्यम ब्रूयात प्रेम ब्रूयात. सत्य बोलावं, पण प्रिय वचनाद्वारे सत्य बोलावं. वाणीमध्ये कठोरता नसावी. हे वाणीचं शरीराचं आणि वाणीचं शुद्धीकरणाबद्दल जे बोलतो. वाणीद्वारे निरर्थक बडबड करू नये. निरर्थक बडबड करायची सवय असते. स्वतःची कथा तुम्हाला सांगायची, ऐकणाऱ्याची इच्छा असून किंवा नसतो सांगतच राहतात ते लोक. ही वाणीची बडबड आहे. हरी बोला नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करत. बोलायचं असेल तर भगवंताबद्दल बोलावं, नाहीतरी अबोला. या ठिकाणी माननीय माजी आमदार स्नेहदत्ताई कोल्हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी कोल्हे त्यांनी धन्यवाद देईल. महेंद्र शेठ गोळगे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी आपल्या सत्ताकरता फार मोठं योगदान आपण केलेलं आहे. कोल्हे परिवाराच्या वतीने आपल्या सत्ताकरता 31 लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि 151 क्विंटल साखर संजीवनी कारखान्याच्या वतीने 151 क्विंटल साखर आणि 31 लक्ष रुपये अशा प्रकारे योगदान सत्ता कमिटीला आपण केलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. आणि काही बोलत द्यायची तयारी त्यांची. तरी असो, शारीरिक शुद्धी, वाचिक शुद्धी, एक आहे पारिवारिक शुद्धी. काही लोक विचाराने खूप चांगले असतात, कर्तृत्व नसतात, परंतु परिवाराला दुर्लक्षित झाल्यामुळे पुढची पिढी उलटते. पारिवारिक शुद्धी सुद्धा महत्वाची आहे. परिवाराला आपण किती वेळ देतो हे महत्वाचं आहे. बरेच मोठे मोठे अधिकारी
ठिकाणी बघा कायम बदल्या होणार, मुलं पण येतो, पत्नी पण येतो, दोघे सर्व्हिसला असतात. वैजापूरला एकदा कथा होती आमची भावत कथा. डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज कथा ऐकायला यायचे. एक दिवस त्यांनी बोलवलं आम्हाला, त्यांनी गॅस पेटवला. मी का घरी कोण नाही का? पत्नी आणि पत्नीला आपला वैजापूरला, मुलं मुलं पुण्याला हॉस्टेलमध्ये. बघा आता मुलं पुण्याला, पत्नी लातूरला आणि वैजापूरला जज. आता मुलांची याची कधी गाठ होत असेल. आपण न्याय देतात, जगाला न्याय देत आहे, पण आपण मुलाला न्याय देऊ शकत नाही ना. केवळ जन्माला घालणं एवढंच मुलांचं कर्तव्य नाहीये, माते पितेचं एवढं कर्तव्य नाहीये केवळ मुलाला जन्म घालणं. जन्मात पशु घालतात हो. मुर्गीला किती होतात? मुर्गी की एक पुत्र घरी आगे पीछे ठाट, एक चिल्ली ले गया, एक बिल्ली ले गया, हो गई बाटा बाट. महीनों के 150 कोंबडीला. जननी जने सो भक्त जने दाता या शुर, नहीं तो जननी वांझ भली क्यों खोएगा नूर. जननी जने सो भक्त जने दाता या शुर, अशा मुलाला जन्म लागला. संस्कार द्यावे ही पारिवारिक सिद्धी आहे. छत्रपती शिवरायांना जिजाऊ मातेने घडवलं, आपोआप नाही, आबाळातून नाही येईल. दुर्वादा माता तयार नाही घडवलं, प्रल्हाद दुर्वादा माता सुनीतीने झालं, प्रल्हादाला तयारने घडवलं. सुनीतीने वनात जाऊन तपस्या करण्याचा उपदेश केला दुर्वादा. माता तयारने प्रल्हादाला घडवलं. माता मदालसेने आपल्या पुत्रांना पाण्यामध्ये झोके देता देता उपदेश केला. उपदेश मदालसा देह देवीला कैसा, आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा. जो पंथ जो गटारे पचलासे कर्म कोटा, अविचार बुद्धी तुझे पुत्र रायादटा. पर्यदे मदालसा सोहम जो जो रे बाळा, पर्यदे मदालसा सोहम जो जो रे बाळा. माता मदालसा झोके देता येता उपदेश करतो. ही पारिवारिक शुद्धी आहे. आचार्य चाणक्य सांगतात, लावेत पंचवर्षांनी दश वर्षांनी तारेत, प्राप्ते तुझे 16 वर्षे पुत्र मित्र विधाचे. संस्कार कसे द्यावे? लावेत पंचवर्षांनी 5 वर्षापर्यंत लाड करावा. 10 वर्षांनी ताडेत, तिथून पुढे ताडण करून मुलाला संस्कार द्यायला लागतात. प्राप्ते तुझे 16 वर्षे, 5 वर्षे लालनात गेले, 10 वर्ष संस्कार देण्याकरता प्रसंगी ताडण केलं, 10-15 झाले, आता 16 वर्षाचा झाला. आता जर ताडण करण्याचा प्रयत्न केला उलटण्याची शक्यता आहे. मग प्राप्ते तू 16 वर्षे पुत्र मित्र विधाते, तिथून पुढे मित्रासारखं वागावं, मित्राप्रमाणे समजून सांगावं. ही पारिवारिक शुद्धी आहे. आपला परिवार सुद्धा सुसंस्कारित असला पाहिजे. जीवनामध्ये पारिवारिक शुद्धी अतिशय महत्वाची. श्रीमद भागवतामध्ये 5व स्कंदामध्ये ऋषभदेवाची कथा आहे. जैन संप्रदायामध्ये 24 तीर्थंकर मानले जातात. त्या 24 तीर्थंकरांपैकी ऋषभदेव आहे. जैन परंपरेमध्ये दिगंबर परंपरा ही ऋषभदेवांपासून आहे. एक श्वेतांबर एक दिगंबर. दिग म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र, दिशाचं वस्त्र.
तर अशा प्रकारे ऋषभदेव एक ज्ञानी परमहंस होते. ऋषभदेवांचं जीवन बघा. ऋषभदेवांना 100 पुत्र होते, पण 100चे 100 सद्गुणी आणि सदाचारी. एकही मुलगा वाईट मार्गाला गेला नाही. बापाचं कर्तव्य आहे. म्हातारपणी मुलाच्या लाथा करता रडतो, आता रडून उपयोग नाही. जेव्हा संस्कार द्यायला पाहिजे तेव्हा देऊ शकत नाही. एक मुलगा होता, शाळेमध्ये चोरी करायची सवय लागली. पेन्सिल चोर, दप्तर चोर, पाटी चोर, त्यांचे चोरायचं. आईने कधी विरोध केलाच नाही. आईला वाटलं मला विकत घ्यायची गरज नाही, परस्पर होतं. हळूहळू मुलगा मोठा झाला आणि त्याचं चोरीचं प्रमाण वाढायला लागलं. नवीन नवीन तो एका दरोडेखोरांच्या टोळीत शिरला. मोठे मोठे दरोडे टाकायला लागला. अनेक खून त्यांनी केले. मोठा अपराधी बनला. एक दिवस पोलिसांच्या हाती लागला. अनेक प्रकारचे गुन्हे त्याच्यावर नोंदवले गेले. गुन्हे सिद्धही झाले. अनेक खून त्याने केलेले होते. शेवटी कोर्टाने त्याला सजा दिली, फाशीची. गंभीर गुन्ह्यामध्ये ओळखलेला होता. फाशीची सजा दिली. जेलरने विचारलं, शेवटची इच्छा काय? माझी शेवटची इच्छा आईला भेटायची. आईला बोलवलं. मुलाला कोण आई रडत होती. आईकडे कोण मुलगा रडत होता. काही वेळानंतर, काही तासातच याला फाशीची सजा होणार होती. कोणत्या याला गोड वाटत होतं? मुलगा फाशीवर जात आहे, पण चांगलं काम करून जात नाही ना. वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बाबू गेनो या लोकांनी देशाकरता फाशी स्वीकारली. त्यांच्या परिवाराला स्वाभिमान आहे. सीमेवर लढणारे जवान देशाकरता प्राणत्याग करतात. परिवाराला स्वाभिमान आहे. दुःखदार आहे. आपली व्यक्तिगत जरी दुःख असेल, पण तो देशाकरता ज्याने प्राणत्याग केला, स्वाभिमान आहे. पण हा मुलगा एक चोर, डाकेखोर, गुंड, गुंडाळू, अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेला, अनेकांची हत्या केलेला, अनेकांना लुटलेला, त्याच्या कुकर्माचं फल म्हणून आज त्या फाशी सजा होणार आहे. आई मुलाला बोलवत होती, मुलाला आईला बोलवत होता. काय त्या मुलाच्या मनामध्ये आलं आणि त्या मुलाने आईला थप्पड मारली जोरात. त्या ठिकाणी जेलर होता ना, जेलर म्हणाले आईला भेटायचं म्हणून इच्छा व्यक्त केली, म्हणून आईला या ठिकाणी बोलवलं. तू आईला म्हणतेस? त्याच्या मुखातून शब्द निघाला, अशी थप्पड जर मला तेव्हा बसली होती असती जेव्हा मी पेन चोरला होता, कदाचित मी आज चोर नसतो झालो, एका ऑफिसात झालो असतो. वेळेवर संस्कार देणे किती महत्वाचं आहे. मी जेव्हा पेन चोरून आणला तेव्हा आई जर म्हणली असती, अरे चोरी करणं वाईट आहे, ज्याचा तो पेन आणला तर परत देऊन दे, असं आईने मला शिकवलं असतं आणि मला शिक्षा केली असती, तर कदाचित मी आज चोर नसतो, मी चांगला शिकलो असतो, एखादा ऑफिसात झालो असतो. मुलांच्या लाथा खाण्याची पाळी येते, त्याला आपला पण दोष असतो, आपण शोधून पहा. संस्कार देणं महत्वाचं आहे, केवळ जन्माला घालणं महत्वाचं नाही आहे. म्हणजे पारिवारिक शुद्धी आहे की आपला परिवार सुद्धा शुद्ध राहावा, त्याकरता आपण किती प्रयत्न करतो. आई बाप मुलांना किती वेळ देतात. मुलं शाळेत जातात, शाळेचा अभ्यास करतात, दुसरं आणखी काही करतात. शिक्षकाला विचारून तरी चौकशी करीत नाही आपण. आणि शेवटी अशुद्ध परिवार दुःखाला कारण
म्हणून एक पारिवारिक श्रुती आहे, एक आर्थिक श्रुती. जे धन आपण वापरतो ते सुद्धा शुद्ध असलं पाहिजे. ज्या मार्गाने तुम्ही धन कमी आहात तशा प्रकारची बुद्धी आपली होते. न्याययुक्त धन कमवा. दुसऱ्याच्या हिताचा दृष्टिकोन ठेवून धन कमवा. धनाची शुद्धी होण्याकरता यथायोग्य दान करा. कोणी अरक्षित, कोणी रोगी असेल, कोणी दरिद्री असेल, कोणी दुःखी असेल, कोणी अनाथ असेल, कोणी भुकेला असेल, कोणी पीडित असेल, जो कोणी गरजू असेल त्यांना धन द्या. भगवंताने जे आपल्याला दिलेलं आहे ते आपलं नाही आहे. आपलं जर आहे तर ते सोडून का जावं लागतं. धन मिळवले कोटी सगळे नहेरे लंगोटी, लंगोटी सुद्धा सोबत नाही देत आले. रावणाला किती प्रॉपर्टी होती, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी सोन्याची घर होती रावणाकडं. महाराष्ट्रात लोकसंख्या किती आहे? 12 कोटी. दोघांनी एक घर दिलं तर 6 कोटी जातील. 1 कोटी शिल्लक राहतील. सगळ्या महाराष्ट्राला दोघांनी एक घर वाटलं तर 6 कोटी जातील. 1 कोटी शिल्लक राहतील. ते सोन्याचे एवढी प्रॉपर्टी होती. आणि रावणाच्या एका बंगल्याचं व्हॅल्युएशन आजच्या मार्केटच्या हिशोबाने काढलं तर सगळी प्रॉपर्टी विकून टाकली तर रावणाचं बाथरूम घ्यायचं नाही. रावणाच्या बाथरूम इतकी सुद्धा आपली प्रॉपर्टी नाहीये. शेवटी तुकाराने सांगितलं, सांगा ते कवळी गेली नाही, कवळी सुद्धा सोबत नेता आली नाही. सिकंदर जब चला दुनिया से तो दोनों हात खाली थे. दोन्ही हात मोकळे सोडून सिकंदरला जावं लागलं. या धनाला आपलं म्हणतेस. धनाची सुद्धा शुद्धी करायची. धन कमवताना अनेक दोष त्या धनामध्ये आलेले आहेत. एकदा एका माणसाने रामदास स्वामींना भोजनाचं निमंत्रण दिलं. शिष्यगणांसह रामदास स्वामींना भोजनाचं निमंत्रण दिलं. पुरणपोळ्यांचा स्वयंपाक होता. सार पिण्याकरता चांदीच्या वाट्या होत्या. सुंदर भोजन झालं. शुद्ध गायचं तूप. जेवण झाल्यानंतर एका शिष्याने एक वाटी टाकली झोळी चांदीच्या वाट्यात. जेव्हा त्या घर मालकाने वाट्या मोजले तर एक वाटी कमी भरली. तो पळत पळत लागले, महाराज तुमच्या एका शिष्याने आमची वाटी चोरली. स्वामीजी म्हणले, तुझं जर खाऊ घालायचं तर आणि आता पुन्हा आरोप करतोय, मग आरोपच करायचा तर आम्हाला बोलवलं कशाच पाहिजे. म्हणजे माझा आरोप म्हणून नाहीये, एक वाटी कमी भरले. मग तू शोध तिकडं कुठे गेलीस. तो आरोप कसं करतो आमच्या मदत. आपले शिष्य असेल का चोरी करण्यात? आमच्या शिष्यांनी असे संस्कार दिलेले नाहीये. महाराज ठीक आहे, मी आरोप नाही करीत, पण चुकून जर एखाद्या झोळीत गेली असेल तर झोळ्यात चेक करत काय खरं म्हणले. चेक झोळ्यात चेक केलं. एका शिष्याच्या झोळीत वाटे सापडले. बघा महाराज शिष्य स्वामी असं होणार नाही. मी कसं काय झालं? खरंच सांग, तू आम्हाला जे अन्न खाऊ घातलं ते कुठलं आहे? तो निश्चित चोरीचं अन्न खाऊ घातलं असलं पाहिजे. म्हणून माझ्या शिष्याची अशी बुद्धी झाली. खरंच अन्न कुठून आणलं? नाही म्हणजे मी चोरीचं नाही आणले. कुठून आणलं? चोराकडून विकत घेतलं. विकत काय मार्केटच्या भाव घेत असेल. चोराकडून काय घेतला बरं? कमी पैसे म्हणूनच म्हणजे त्यात दोष आले. ज्या मार्गाने तुम्ही धन कमावलं तशी वृत्ती होते. खूप उदाहरणं सांगता येत. एक
नव्हते, त्यांनी महात्मा राजाच्या संन्यासी सेवा करायची. राजाकडे त्या साधू संघाला नसायचं, अगदी घरच्यासारखे संबंध होते. राजमहालामध्ये जाण्याकरता सुद्धा त्यांना परवानगी लागत नव्हती. राजाच्या कुठल्या खोलीमध्ये रूम मध्ये जायचे असेल तरी परवानगी लागत नव्हती. साधू झोपत राहायचे, पण प्रेमाचे संबंध. एक दिवस साधू त्या राजमहालात गेले, राजाच्या शयनगृहामध्ये. तिथं खुंटीला एक नवरत्न हार टांगलेला राणीचा. नवरत्न हार पाहिल्यानंतर काय त्या साधूच्या मनात जोम निर्माण झाला. त्याने तो खुंटीचा हार काढला, जोडीत टाकला आणि गेला आपल्या झोपडीमध्ये जाऊन. झोपडीमध्ये गेल्यानंतर पुन्हा त्याने तो हार काढला आणि त्या साधूने मनाशी विचार केला, आपण हा हार का घेतला असं. साधूल्याची काय गरज आहे, पाकळाची पत्ती का झाली, पश्चाताप झाला. पुन्हा राजाच्या शयनगृहामध्ये गेला आणि तो हार कुंडीला टाकून ठेवला. हार घेऊन गेला हे कोणी पाहिलं नाही, हार आणून ठेवला हे कोणी पाहिलं नाही. त्यामध्ये सीसी कॅमेरे नव्हते. आता सीसी कॅमेरामध्ये सगळं तेच होतं, पण काय केलं असते. पण मनाला पटायला हे का घडलं असेल बरं, अशी बुद्धी मला का घडायचं. आणि सर्वस्व त्याग केला, घरादाराचा त्याग केला, परिवाराचा त्याग केला, त्याला अशी बुद्धी बघी. त्या साधने राजाने विचारलं, राजा असा असा प्रकार घडला, मी आलो, तो हात जोडून गेला, पश्चाताप झाला, पुन्हा आणून कुंडीला टाकून ठेवला. मी नेलाय कोणी पाहिलं नाही, आणलंय कोणी पाहिलं नाही, तेव्हा कोणालाही माहिती नाही. पण मी सांगतोय कारण मला खंत वाटत आहे, असं का घडलं आणि मला अशी बुद्धी का सुचली. राजा म्हणला, महाराज तुम्हाला तशी बुद्धी का सुचली मी काय सांगू शकतो. त्याने जे अन्न माझ्या खाण्यात आलं ते कुठून तपास करा. तपास काढले तर तपासा अंती काही गोष्टींचा वगळा असा झाला. एक मनुष्य सावकार होता, काही चोरी करणारे असतात, काही चोरी पचवणारे असतात. तर चोरी करणं सोपं आहे, पचवणं बरोबर आहे. काहींची पचनशक्ती फार जबरदस्त असते. मुरुम पचतो, कढी पचते, डांबर पचतं, लोखंड पचतं, काय काय पचवतं. काही चोरी करणारे असतात, काही चोरी पचवणारे असतात. हा सोनं नाणं, चोरीचं सोनं नाणं घ्यायचा, चोरीचं धान्य, चोरीच्या ज्या काही वस्तू असेल तो विकत घ्यायचा. मोठ्या मोठ्या चोरांशी आता संबंध होता आणि त्याला फसवायची सवय असते. तो सगळ्यांनाच फसवतो, घरच्या नाही फसवतो, बाहेरच्या नाही फसवतो. त्याने जेव्हा मुलीचं लग्न केलं, जे दागिने दिले ते नकली दागिने दिले. त्या मुलीच्या सासरीच्या लोकांना जेव्हा कळालं त्या मुलीला त्रास द्यायला लागले. तुझ्या बापाने नकली दागिने का दिले, तू असली दागिने घेऊन ये तरच इथं ये, नाहीतर माहितीच राहा. ती मुलगी रडायला लागली, बापाला तुम्ही का फसवता. बापाने सांगितलं मुलीने सासरी राहिलं पाहिजे. एकदा सासरी गेल्यानंतर जे सुख दुःख असतील ते सासरी सहन करावे. मुलीने बाहेर गेलं काय होतं, त्या मुलीने काय करावं. ती तक्रार घेऊन राजाकडे गेली. सासरीच्या लोकांनी सांगितलं होतं खरे दागिने घेऊन ये तरच घरात ये. बाप असं म्हणतोय. तक्रार राजाकडे केल्यानंतर शेवटी चौकशी केली गेली आणि चौकशीतून यांनी जे चोरीचं घेतलेलं धनधान्य होतं ते सगळं जप्त केलं आणि ते जप्त केलेलं धान्य राजाच्या भांडारगृहात भरलं गेलं आणि ते साधूच्या खाण्यात आलं आणि त्यामुळे त्या साधूला हार चोरण्याची बुद्धी झाली. किती आवश्यक आहे. म्हणून तुकाराम मला सांगतात, जोडून याला उत्तम व्यवहार हे उदास
विचारे वेळेस तरी उत्तम व्यवहाराने न्यायाने धन गमवा. एक आहे मनबुद्धीची शुद्धी, मनाची शुद्धी, बुद्धीची शुद्धी. मनाच्या शुद्धीकरणाकरता काय केलं पाहिजे? या ठिकाणी शुचीही शुद्धीकरण. आपण शरीराची शुद्धी पाहिजे. शौच हा जो शब्द आहे यावर भगवान परमात्माचे विवेचन. शौच म्हणजे पवित्र, शौच म्हणजे शुद्धीकरण. शारीरिक शुद्धी, वाचिक शुद्धी, पारिवारिक शुद्धी, आर्थिक शुद्धी, मानसिक शुद्धी, बौद्धिक शुद्धी. मानसिक शुद्धीचे 4 उपाय सांगितले. अध्यात्म विद्याधिगम, साधु संगम एवच, वासना संग परित्याग, प्राणस्पंद निरोधनम. या 4 प्रकारच्या गोष्टी सांगितले मनाच्या शुद्धीकरता. अध्यात्म विद्या, दुसरे साधू समागम, तिसरे वासना परित्याग आणि चौथे प्राणस्पंद निरोधनम, प्राणायाम, आसन प्राणायाम. या 4 गोष्टीचं विवेचन करण्याकरता वेळ आता संपलाय का? 2:30 वाजलेले आहेत. बघू द्या. तेजक्षमा धृती शौचम अद्रोह नापि मानिता भवन्ति संपदं दैवीं अभिजातस्य भारत. हे अर्जुन, हे सात्विक गुण संपादन कर. दैवासु संपत्ती या 16 अध्याय. दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती. आसुरी संपत्तीचा त्याग करावा आणि दैवी गुण संपत्तीचा स्वीकार करावा. या 3 श्लोकामध्ये 26 गुण सांगितले. त्यापैकी आपण या 6 गुणांचा विचार करीत आहोत. तेजक्षमा धृती शौचम अद्रोह नापि मानिता. त्यापैकी 4था गुण आहे शौच. शौच म्हणजे शुद्धी. मनाची शुद्धी करावी, बुद्धीची शुद्धी करावी. अशा या शुद्धीकरणाचे उपाय शास्त्रामध्ये अनेक पद्धतीने सांगितलेले आहेत. राहिलेल्या विषयाचं चिंतन उद्या बघूया. बहुसंख्य समाज या ठिकाणी आज उपस्थित आहेत. लाखोंच्या संख्येने आणि समाजाचा उच्चांक दिवसेंदिवस होत आहे. माननीय छगनराव भुजबळ साहेब इथं 10 मिनिटांमध्ये येणार आहेत. त्यांनी धन्यवाद. माननीय माजी आमदार स्नेहलताई कोल्हे, महेंद्र शेठ गोडगे, महेंद्र शेठ गोडगे यांनी स्वतः करता 51,000 रुपये दिले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या या त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी अरुण पाटील एवढे उपस्थित त्यांना धन्यवाद. जे प्रकाशनात चित्यांना उपस्थित आहेत ना, प्रकाशनाला धन्यवाद. जे बबनराव मुठेंना धन्यवाद. जे किशोरराव पवार यांना धन्यवाद. या संकल्पनेतून 75व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा साजरा करण्याचं जे आवाहन केलंय, या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या भारतीय डाक विभागाच्या अंतर्गत तिरंगा देण्यात येत आहे. कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार महोदया